नमस्कार. तर आज आपण स्तनपानाविषयी बोलूयात. बऱ्याच वेळेला बाळ ज्यावेळेस जन्मास येतं त्यावेळेला आई किंवा सोबतचे नातेवाईक यांच्या मनामध्ये असंख्य असे प्रश्न तयार होतात की बाळ जन्माला तर आले, पण बाळास सर्वप्रथम काय द्यावं, दिवसातून बाळास दूध किती वेळा पाजावं, तसेच बाळाचं पोट भरतंय का, तर बाळ दूध पिताना जास्त झोपतंय लगेच, किंवा बाळाचं वाढ योग्यरित्या होत आहे का, आई जर आजारी असेल तर बाळास दूध द्यायला पाहिजे का, किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर दुधासोबत पाणी किंवा मध यासारख्या पदार्थांची बाळास आवश्यकता आहे का. तर यासारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं नातेवाईक किंवा आई यांच्या मनात असतात. तर चला आज आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊयात. ओके. मी डॉक्टर रोहन बुचडे, पलूस येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की नॉर्मल बाळ म्हणजे काय. तर ज्या बाळाचे 37 आठवडे पूर्ण झालेले आहेत, तसेच बाळाचे वजन 2.5 किलोपेक्षा जर जास्त असेल तर त्या बाळाला सर्वसाधारणपणे आपण नॉर्मल बाळ असं म्हणू शकतो. तर त्या बाळांमध्ये काय असतं की रूटिंग रिफ्लेक्स जो की 32 आठवड्याला डेव्हलप होतो, किंवा सकिंग आणि स्वॅलोइंग रिफ्लेक्स जो की त्याच्या पुढील 2-3 आठवड्यानंतर म्हणजे साधारणतः 32 ते 35 आठवड्याच्या दरम्यान डेव्हलप होतो, जो की बाळाला आईचे दूध पिण्यासाठी मदतगार ठरतो. हा तयार झालेला असतो, त्यामुळे ते बाळ आईचे दूध व्यवस्थितपणे पिऊ शकतं. त्यावरचेच प्रीमॅच्युअर बाळं असतात, त्यांच्यामध्ये असे रिफ्लेक्सेस पूर्णपणे तयार झालेले नसतात की त्या बाळांना अशामुळे दूध पिण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. बरोबर. बाळ जन्मास आल्यानंतर आईचं दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आहे. बाळ ज्यावेळेला जन्माला येतं ज्याला की आपण गोल्डन आवर म्हणतो, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर बाळाला आईचं दूध मिळणं गरजेचं आहे. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की बाळ जन्माला आल्यानंतर मध चाटवला जातो, किंवा थोडं पाणी किंवा साखरेचं पाणी पाजलं जातं. तर अशा गोष्टींचा कधीही वापर करू नये, कारण ते बाळाच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकतं. किती वेळा दूध पाजलं पाहिजे, तर साधारणतः दर 2 ते 3 तासांनी आईने आपल्या बाळास दूध पाजलं पाहिजे. म्हणजे दिवसातून 8 ते 12 वेळा, दिवसा किंवा रात्री दोन्ही वेळेस आईनं आपल्या बाळास दूध पाजलं पाहिजे. तर आईच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला अशा शंका येतात की माझं बाळ दूध तर पितंय, पण माझ्या बाळाची तहान भागत्या का, भूक भागत्या का, माझ्या बाळाची वाढ योग्यरित्या होत आहे का. तर हे कसं ओळखायचं, तर साधारणतः दिवसातून जर बाळ 6 पेक्षा जास्त वेळा लघवी करत असेल, दूध पिल्यानंतर 2 ते 3 तास झोपत असेल, आणि बाळाचे वजन सुरुवातीच्या काळामध्ये 20 ते 30 ग्रॅम प्रत्येक दिवशी वाढत असेल, तर बाळास आईचं दूध पुरेशा प्रमाणात मिळते असं आपण म्हणू शकतो. ओके. तर बऱ्याच वेळेला आईची ही तक्रार असते की दूध पिता पिता बाळ झोपतंय. तर अशा वेळेला आईनं काय केलं पाहिजे, तर बाळाच्या गालावर हात फिरवला पाहिजे, किंवा पायावर हलकेसं टिचकी मारली पाहिजे. आणि आई हेही विचारते की आईला ताप आला किंवा सर्दी खोकला झाला तर दूध पाजलं पाहिजे का. तर याचं उत्तर आहे होय. आईला जरी ताप सर्दी खोकला असेल तरी आईनं बाळास दूध पाजणं चालूच ठेवावं. तर अशा काही गोष्टी आहेत का की ज्यावेळेला आईला बाळास दूध पाजण्या अगोदर डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज भासते. तर होय. ज्या आईस किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी चालू आहे, किंवा ज्या आईस ॲक्टिव्ह TB किंवा HIV असेल, तसेच बाळास गॅलेक्टोसेमियासारखा दुर्मिळ आजार असेल, किंवा लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास असेल, तर अशावेळी आईने बाळास दूध पाजण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळेला आई विचारते की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर
आईच्या दुधासोबत बाळाला पाणी देऊ का? तर याचे उत्तर आहे नाही. तर 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचे दूधच देण्यात यावे, ज्याला की आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतो. तर या व्हिडिओमध्ये आपण आई तसेच नातेवाईक यांच्या मनामध्ये असणारे कॉमन प्रश्नांबद्दल बोललो व त्याची उत्तरे जाणून घेतली. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया की नक्की आईच्या दुधामध्ये कोणते घटक असतात, तसेच स्तनपानामुळे आई व बाळ यांना काय काय फायदे होतात. ओके, धन्यवाद.